खुर्चीवर बसवलाय काय तो जावं आहे का आपला? हाँ कुर्सी पे बैठ के गुस्सा खा रहा है। आरोपी है सर तो। कुर्सी पे बैठ के गुस्सा खा रहा है। मुंह में गुस्सा बैठ के हाँ मुंह में गुस्सा बैठ के खा रहा है। इधर देखिए रिश्तेदार है क्या ये? रिश्तेदार है ये? हैं? रिश्तेदार है क्या तू? अक्षरशः आणि ड्रायव्हरला मारहाण सुरू आहे। खरं तर बघितलं तर वसई विरार शहरामध्ये आता या सगळ्या प्रकार आपल्याला पाहायला मिळतात। तिकडनं आणि तिकडे क्या बोल रहे हैं? काटा मारा है। ऑरेंज वाला 1 किलो नहीं है। इस तरीके से सड़ा हुआ चिकन बेचा जा रहा है। मैं प्रशासन से मांग करना चाहता हूं से लोगों को कड़ी से कड़ी कानूनी कार्रवाई होनी चाहिए। आणि तिकडे आरोपीला मस्तपैकी ड्रायव्हरवर बसवलेला जर कोणता सामान्य माणूस आहे, काय आपला मारामारी असून दे काही असून दे, जर चौकीत आला तर त्याला खालती बसवून टॉप 10 महाराष्ट्र न्यूज चॅनल मधून मी दीपक कोटेकर यावेळी मी उपस्थित आहे नालासोपारा पोलीस ठाण्यामध्ये। आपण जर रस्त्यावरती फ्राय चिकन खात असाल तर कृपया सावधान। ही बातमी तुमच्यासाठी आहे, कारण तुम्ही जो फ्राय चिकन खाताय तो फ्राय चिकन कुठून येतो, कसा असतो हे आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत। आमच्या सोबत काही लोक आहेत ज्यांनी याच्यामध्ये असलेलं चिकन पकडलेलं आहे। हे चिकन फ्राय होऊन तुम्ही खाता, कृपया करून हातगाडीवरती जे फ्राय चिकन बनते ते खाऊ नका। क्या मामला है पूरा? देखिए हमारे मित्र हैं ये, और ये लोग जा रहे थे हाईवे की तरफ जा रहे थे, तो ये गाड़ी जा रही थी, तो गाड़ी से ब्लड टपक रहा था, तो गाड़ी लोगों ने रुकवाया। बोले क्या है किस लिए ब्लड टपक रहा है? जब गाड़ी रुका तो जब ये इन्होंने खोला और इतना तेज गंध आया कि सब लोग सहन करने गए। तो उन लोगों ने पूछा कि भाई क्या है इसमें, तो बोले चिकन है। और चिकन क्या करते हैं वो लोग? चिकन जो हाथ गाड़ी जो लगाते हैं फ्राई करने के लिए उनको देते हैं। आप समझ लीजिए किस तरीके से लोगों को ठगा जा रहा है और बीमारियों के मुख में झोंका जा रहा है। इस तरीके से सड़ा हुआ चिकन बेचा जा रहा है। मैं प्रशासन से मांग करना चाहता हूं कि ऐसे लोगों के ऊपर कड़ी से कड़ी कानूनी कार्रवाई होनी चाहिए। अगर कानूनी कार्रवाई नहीं होगी तो इसी प्रकार से बीमारियां फैलती चली जाएगी, और इसके पीछे कौन है ये जांच होना चाहिए इसका। खरं आहे, याच्या मागे कोणाचा हात आहे, कोण लोक आहेत जी अशा प्रकारचं सडलेलं मांस आहे जे विकतात आणि हेच मांस फ्राय होऊन आपण खातो। तुम्हाला कधी माहिती पडलंय सगळं? जेव्हा गाडी उभी राहिली, काही पान किंवा गुटखा खायला तो उभा राहिला असेल गाडीत, म्हणून गाडीतनं रस्ता पडत असेल, तर आम्हाला असा संशय आला की कुठला मांस आहे, आतमध्ये गहू मांस असेल की काही असेल, म्हणून त्याला थांबवण्यात आलं। म्हणजे त्याला विचारण्यात आलं क्या है अंदर, तो बोलता है भाई चिकन है। कौन सा चिकन है? तो बोलता है वो रिजेक्टेड माल रहता है चिकन का, जो बड़ी बड़ी कंपनियों में जाता है, उसके बाद जो रिजेक्टेड माल रहता है वो हम लोग लेके आते हैं। तो किसके लिए लेके आते? तो बोलते हैं वो हाथ गाड़ी वाले के लिए लेके आते हैं। यहाँ पे हाथ गाड़ी वाले जो है म्हणजे जे आपण फ्राय चिकन खातो त्याचं आपण जर बघू शकतो की इथे एकीकडे हा प्रकार आहे आणि पोलीस स्टेशनच्या समोर हा एक प्रकार चाललेला आहे। इथे गाडी ठोकलेली आहे अक्षरशः, आणि इथे ड्रायव्हरला मारहाण सुरू आहे। खरं तर बघितलं तर वसई विरार शहरामध्ये आता या सगळ्या प्रकार आपल्याला पाहायला मिळतात। इकडनं ऑरेंज वाला आणि तिकडे क्या बोल रहे हैं? काटा मारा है। ऑरेंज वाला 1 किलो नहीं है ये। यांचं म्हणणं असं आहे की इथे काटे सुद्धा मारले जातात। चौकी में सब कुछ पता है। हे कुछ बोल रहे हैं। चौकी में सब कुछ पता है। 1 किलो ऑरेंज लिया पहले। 1 किलो नहीं है, आप वजन कर लो फोटो भैया के पास। कम आता है कभी है, अभी भी कम है। बघितलं आपण मागे पण या सगळ्या गोष्टी दाखवल्या होत्या। पुन्हा एकदा आपण त्यांच्याकडे जाणार आहोत। गाडी इथे 2 वाजता गाडी पकडलेली, आता वाजण्यात आले 4:30। पोलिसांनी तिकडे आरोपीला मस्तपैकी गावावर बसवलेला जर कोणता सामान्य माणूस काही आपला मारामारी असून दे काही असून दे, जर चौकीत आला तर त्याला खालती बसवण्यात येतं आणि दमदाटी देऊन शिव्या घालून त्याला खालती बसवणार। पण आता आम्ही बघत होतो त्याला खुर्चीवर बसवून, म्हणजे याचा अर्थ वसई विरारच्या पोलिसांचा आता धाक उरलेला नाही। का आता आपण असं बोलू नाही शकत, कारण का आहेत पोलीसवाले चांगले, पण आम्ही खोलून दाखवू शकता का? मी तुम्हाला खोलून दाखवतो की आतमध्ये जो काही प्रकार आहे आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतोय। हे बघा, हे अक्षरशः चिकन आहे। घाण वास मारते, वास घेऊ शकत नाही। हेच चिकन तुम्ही खाताय, जे फ्राय केलेलं चिकन आहे। हे बघा, अक्षरशः याच्यामध्ये आता किडे पडायचे बाकी आहेत। कंपनीचं नाव आहे गोदरेज। हे बघा, गोदरेज 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 गोदरेजचा चिकन आहे का? गोदरेजच्या भागामध्ये भरून हा चिकन विकला जातो आणि हाच फ्राय केलेला चिकन बंद करा, बंद करा। याचा वास अक्षरशः घेऊ शकत नाही, पण हेच चिकन तुम्ही खाताय तर कृपया वसई विरार शहरामध्ये फुटपाथवरती हातगाड्यांवरती फ्राय चिकन खात असाल तर सावधान।
तुमचा जीव धोक्यात येऊ शकतो. या प्रकरणामध्ये आता पोलीस काय भूमिका घेतील हे पाहण्यासारखं ठरेल, कारण या गाडीचा जो ड्रायव्हर आहे त्याला आता पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे. आपण आल्याच्या नंतर पोलिसांनी या प्रकरणाचं गांभीर्य जाणून घेतलेलं आहे. कृपया फ्राय चिकन खात असाल तर पुन्हा एकदा सावधान. टॉप 10 महाराष्ट्र न्यूज, वसई विरार.